मिरज तालुक्यातील दुधगाव येथे बंद घर फोडून तिजोरीतील सुमारे 32,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संजय सुकुमार कदम वय वर्ष 40 राहणार दुधगाव तालुका मिरज यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी सकाळी 8 ते 13 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या भावाच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून तिजोरीचे दार उघडले। तिजोरीतील लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने डोरले, 3 सोन्याच्या अंगठ्या, देवीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच चांदीचे पैंजण, जोडवे, कमरपट्टा, हात आणि मासोळ्या असा एकूण 32,000 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।